नमस्ते. अर्जुन अंदाजे 2 मिनिटे गप्प राहिला आणि मग तो बोलायला लागला. सॉरी, माझ्यामुळे तुमचा कप फुटला. आभाने हे ऐकलं आणि तिचं तोंड उघडं राहिलं. ती तोंडातल्या तोंडात म्हणाली, सॉरी म्हणाला तर तो कप्पासाठी? आता दाखवते त्याला. ती पडद्यामागून समोर आली आणि म्हणाली, अजून काही? तिला समोर पाहून खांदे उडवत तो म्हणाला, हो, मी तुम्हाला तसलाच कप विकत घेऊन देतो. हो नक्की? त्याच्याशिवाय तर मी मरून जाईन ना. तुम्ही कप फुटला म्हणूनच सॉरी म्हणणार, मला खात्री आहे. कारण तुम्हाला माणसाची किंमत नाही आणि माणूस म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती नसेलच. आपली नाराजगी दाखवत आभा म्हणाली. अर्जुनचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ते थांबल्यावर तो बोलायला लागला, इतकं सगळं मला काय ऐकवताय? मला माहिती आहे की माझ्या वागण्यामुळे मी तुमची माफी मागितली पाहिजे, पण मागत नाहीये. कारण चूक तुमची होती. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की मला काही नकोय, तरी सारखं तेच ते सांगून मला चिडवलं. तुम्ही मला सारखं सांगितलं नसतं तर मी असा वागलो नसतो. आभा उपहासाने म्हणाली, हो हो, बरोबर आहे. तुम्ही आरामात झोपून राहिलात, खाल्लं नाही, औषध सुद्धा घेतलं नाहीत. तुम्हाला काही झालं असतं तर लोकांनी मला प्रश्न विचारले असते की काय झालं याला, तेव्हा आनंद झाला असता ना. का? कोणी तुम्हाला का प्रश्न विचारेल? अर्जुन आरामात म्हणाला. आभा लगेच बोलायला लागली, कारण मी सुद्धा याच खोलीत राहते. मला नाही माहित मला काय वाटलं की मी तुम्हाला विचारायला आले. मी विचारलेलं आवडत नसेल तर तुम्हाला बरं नाहीये हे सांगायला घरी फोन करू शकता ना. अर्जुन आभाकडे पाहून म्हणाला. त्यांनी काय होईल? ते काय डॉक्टर आहेत का की मला ठीक करतील? आणि त्यांना कळलं की त्यांच्या मुलाला बरं नाहीये आणि त्यांना इथे येता आलं नाही तर किती वाईट वाटेल माझ्या घरच्यांना. मग उगाच त्यांना चिंतेत का पाडू मी? आता आभा काहीच म्हणाली नाही आणि पडद्यामागे जायला लागली. तेव्हा अर्जुन म्हणाला, आणि हो, मी आज जेवलो आहे. आभाने सरळ उत्तर दिले. मग मी काय करू? हो, जे वाटेल ते करा तुम्ही, मी काही बोलणार नाही आता. ती पडद्यामागे गेली. काही वेळ दोघे शांत होते, पण नंतर आभाने पडद्यामागून डोकं बाहेर काढलं आणि म्हणाली, औषध घेतलं? अर्जुनने मान हलवत नकार सांगितला. का? आभा म्हणाली, डॉक्टरकडे जाऊन चेकअप करण्याची हिंमत झाली नाही. मी जेवायला जवळच जातो, पण तिथे जाताना सुद्धा दमलो होतो. अर्जुनने शांतपणे टीव्हीकडे पाहत सांगितले. काय झालंय? आभा म्हणाली, ताप आहे. जास्त आहे? आभाने विचारलं. माहित नाही, अर्जुनने उत्तर दिलं. आभाने पडद्यामागून येत विचारलं, हात लावून बघू का? की हात लावला तर मला सुद्धा कप सारखं फिरून खाली फेकाल? अर्जुनला तिचं बोलणं ऐकून जोरात हसू आलं, पण त्याने हसू कंट्रोल केलं आणि तो म्हणाला, मी खात्रीने सांगू शकत नाही, राहू द्या. हात लावून पाहायची गरज नाही. आभाने औषधाच्या गोळ्या त्याला देत बोलायला चालू केलं. मी काही औषधे माझ्या बरोबरीत ठेवली आहेत. या तापाची सुद्धा गोळी आहे. आज यातली गोळी घ्या आणि उद्या डॉक्टरकडे जा. अर्जुनने हात पुढे केला आणि आभाने गोळ्या त्याच्या हातात ठेवल्या आणि स्वयंपाकघरात जायला लागली. पण तिला काहीतरी आठवलं आणि ती मागे वळून म्हणाली, तुमच्यासाठी पण बनवू जेवण? तुम्ही खाणार ना रात्री? मी बाहेर जाऊन खाईन. अर्जुनने लगेच उत्तर दिलं. चालून अजून आजारी पडू शकता, पण जाऊ दे. तसंही तुमची मर्जी. विश्वास असेल तर खा,
नाहीतर काही हरकत नाही. अर्जुनला चालायची इच्छा नव्हती, पण तरीही तो काही म्हणाला नाही. काही दिवसांनी जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने कप विकत आणला आणि आबाच्या टेबलवर ठेवून दिला. आभा जेव्हा कॉलेजमधून आले तेव्हा कप पाहून हैराण झाली. त्याने अगदी तसाच कप शोधून आणला होता. आभाने मनात विचार केला, सेम टू सेम आणलाय. तिने कप उचलून ठेवून दिला. दोघांमध्ये अजूनही संवाद होत नव्हता, पण अर्जुन छोट्या छोट्या गोष्टींनी तिला टोकत नव्हता. एके दिवशी संध्याकाळी आभा गाण्याची प्रॅक्टिस करत होती. नंतर तिला कंटाळा आला तेव्हा तिने स्मिताला फोन केला. ये ना, जरा वेळ गप्पा मारू. आभा म्हणाली, मी तिथे नाही येऊ शकत. तिथे तुझा हिटलर रूममेट आहे ना. स्मिता म्हणाली, तो अभ्यास करतोय. मी टीव्ही सुद्धा पाहू शकत नाही. आभा म्हणाली, मग मी येऊ. स्मिता म्हणाली, हो ये ना. बघ मी आले, उघडदार. स्मिता हसत म्हणाली, खरंच? हो, मी येतच होते आणि तेव्हा तुझा फोन आला. स्मिता म्हणाली, माझा विश्वास बसत नाही. आभा म्हणाली, खरंच आली आहे, दार उघड. स्मिता म्हणाली, खरं? इतकं बोलून आभा जोरात धावत जिन्याजवळ यायला लागली. तेव्हाच पाय सटकून ती खाली पडली. आवाज ऐकून अर्जुन लगेच खोलीच्या बाहेर आला तर ती चेहरा झाकून बसली होती. कदाचित ती रडत होती. घराची मालकीण बाहेर गेली होती म्हणून तो खाली आला आणि त्याने आबाचा पडलेला फोन उचलला. हॅलो हॅलो आवाज येत होता म्हणून अर्जुनने फोन तिच्याकडे दिला. बोला. आभा रडतच होती. अर्जुन म्हणाला, बोलून घ्या, ती आली आहे आणि मी दार उघडतो. आभा काही म्हणाली नाही. मग शेवटी अर्जुन बोलायला लागला. हॅलो, तिला फोन द्या. अर्जुनचा आवाज ऐकून स्मिता म्हणाली, तिलाच देतोय, पण ती बोलू शकत नाहीये. का? काय झालं? स्मिता म्हणाली, असे वाटतंय तुमच्या स्वागतासाठी धावत येत होती आणि झोपली. अर्जुन म्हणाला, काय? स्मिता म्हणाली, आय मीन ती पडली. अर्जुन म्हणाला, काय? स्मिता म्हणाली, आता मी रिपीट नाही करणार. ऐकलं असेल तर गुड, नाही तर माझा प्रॉब्लेम नाही. पलीकडून आवाज नाही आल्यामुळे तो म्हणाला, तुम्ही आहात कुठे? मी तर घरी आहे. स्मिता म्हणाली, तुम्ही घरी आहात तर ही पळत का जात होती? अर्जुन म्हणाला, मी तर फक्त मस्करी करत होती तिची की मी बाहेर आली आहे आणि ती. स्मिता म्हणाली. अर्जुन नाराजी दाखवत आणि उपहासाने म्हणाला, फार सुंदर चेष्टा करता तुम्ही. या इथे आणि बघा तुमच्या चेष्टेचा काय परिणाम झाला आहे. आणि हो, जरा लवकर या, मला मुलींना सांभाळता येत नाही. अर्जुनने फोन बंद केला आणि तो आभाकडे पाहून बोलायला लागला, वर रूम मध्ये चला. आभाने काही प्रतिसाद दिला नाही. मग तो बोलायला लागला, काय लहान मुलांसारखं रडताय? मी वर जायला सांगतोय. तरी सुद्धा ती बसून राहिली. शेवटी अर्जुन म्हणाला, काही वेळात घरमालकीण येईल, तोपर्यंत इथेच बसून राहा, रडत राहा, किंवा तुमच्या मैत्रिणीची वाट बघत बसा. हा घ्या फोन आणि तिला यायला सांगा. मी अनोळखी आहे म्हणून माझ्या सांगण्यावरून कदाचित येणार नाही. अर्जुन म्हणाला, मला लागलंय, मला काही रडायची हौस नाही. मी कशी आहे हे तर विचारतच नाही, पण फक्त टोमणे मारण्यात पहिला नंबर. ती चेहरा वर करत म्हणाली. तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. अर्जुन आता नरमला होता. मी असं म्हणत नाही की तुम्ही हौसेने रडताय. मी फक्त इतकेच सांगतोय की रूम मध्ये चला, तिथे हवं तितकं रडा. मी काही नाही बोलणार. तुम्ही इथे अशा बसलात
आता घर मालकीन आणि त्यांची फॅमिली येईल असं चांगलं नाही वाटणार. आता अर्जुनने त्याचा हात पुढे केला, ज्यावर मोबाईल होता. आभाने हात पाहिला आणि हात न धरता मोबाईल घेतला आणि हळूहळू उठली. अर्जुन पुढे गेला. त्याने मागे वळून पाहिले, पण आभा लगेच म्हणाली, मागे वळू नका. अर्जुनने डोकं उजवीकडे आणि डावीकडे हलवलं आणि वर निघून गेला. आभाला जोरात लागलं होतं, कमरेला सुद्धा लागलं होतं. ती कशी तरी वर चढली. ती रूम मध्ये आल्यावर त्याने दार लावलं आणि म्हणाला, इतकी काय घाई होती की पळत गेलात? इथेच येणार होती ना, कुठे उडून तर जाणार नव्हती. मग आता बोलून काय होईल, जे झालं ते झालंच ना. आभा चिडून म्हणाली, एकतर इतकं लागलंय आणि हा मुलगा भाषण देतोय. तुम्ही ठीक आहात ना? अर्जुनने आता विचारलं. फार लवकर विचारलं, आभा मनात म्हणाली. मग अर्जुनकडे पाहून बोलायला लागली, तुम्हाला मी कशी वाटते? असं काय बोलताय तुम्ही? मला तुम्हाला चिडवायचे नाहीये. मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा बाहेरून जेवायला आणेन. मला बाहेरचं खायला आवडत नाही. काय माहिती कशा हातांनी बनवत असतील, आभा म्हणाली. अर्जुन तिच्याकडे पाहत राहिला आणि त्याने मनात विचार केला, किती नखरे करते ही मुलगी. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.